नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे तारापूर MIDC मधील बगरिया कंपनीच्या गेटच्या समोर उभा आहे। तुम्ही बघताय की 10 किलोमीटर रेडियसच्या क्षेत्रामध्ये ही जी वायू गळती जी झालेली आहे, या ठिकाणी मी त्या कारखान्याच्या गेटच्या बाहेर उभा आहे। तुम्ही बघताय आतमध्ये दोन ॲम्ब्युलन्स आहे, फायर ब्रिगेडची गाडी आणि पूर्ण जे कर्मचारी आहेत हे रस्त्यावरती या ठिकाणी इतर बितर झालेले आहेत। तारापूर औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सर्वात मोठी वायू गळती ही बघितली जाणार आहे। तुम्ही बघताय मागे पूर्णपणे हे जे प्रदूषण आहे बोईसरच्या दिशेने आहे। अक्षरशः टाटा हाऊसिंग, मान, बेटेगाव, वारांगडे ह्या परिसरामध्ये पण हे प्रदूषण पोहोचलेलं आणि या साईडला तारापूरच्या दिशेने पण हे प्रदूषण गेलेलं आहे। व समाज माध्यमांवरती खूप सारे मेसेज आणि कॉल्स आम्हाला प्राप्त झाले होते। सालवड बाजूलाच सालवड गाव आहे, मोठी लोकसंख्या, शिवाजीनगर हा जो परिसर आहे मोठी लोकसंख्या असणारे हे गाव आहे आणि हे जे प्रदूषण झालेलं आहे याने घशाला घसघस, डोळे लाल वगैरे होतात आणि या ठिकाणी अक्षरशः खूप कामगारांना असतील, नागरिकांना असतील, आसपासच्या परिसरामध्ये खूप त्रास होत आहे। मला एकच गोष्ट म्हणायची आहे, उपप्रादेशिक अधिकारी गेंड्याच्या कातडीचे राजू वसावे यांना अक्कल नावाची चीज उरलेली नाही आहे। ह्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा मोठा हादसा हा तारापूर MIDC मध्ये झालेला आहे। आरो हसबनी साहेब असतील, माजी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडेंना माझी विनंती आहे की मागच्या 27 तारखेला तारापूर MIDCतल्या वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात मी पायी आंदोलन केलं, तरीसुद्धा गेंड्याच्या कातडीचं असलेलं तुमचं MPCBचं प्रशासन वठणीवरती येत नाही आहे। हे काय, याला काय प्रदूषण म्हणायचं का? ह्या कंपनीला काही नियमावली नाही का? ह्यांनी पूर्णपणे जे नियम आहेत ते धाब्यावर ठेवलेले आहेत का? तात्काळ सदरच्या कारखान्याला क्लोजर नोटीस काढण्यात यावी आणि सदरचा हादसा का झाला, का जाणीवपूर्वक घडवून आणला, याचा मागचं जे कारण आहे हे नागरिकांपर्यंत पूर्ण स्पष्ट करावं। हा होता आमचा स्पॉटवरचा व्हिडिओ। कॅमेरामॅन पुढे या, बघताय पूर्णपणे वायू प्रदूषण हे बोईसरच्या दिशेने आहे। या ठिकाणी जवान हे त्यांचे कर्तव्य निभावत आहेत आणि कसं आटोक्यात आणण्यात येईल याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पण विशेष म्हणजे सदरच्या कारखान्याचे ऑडिट का नाही झाले, जरी ऑडिट झाले असेल तर हा हादसा का झाला, हलगर्जीपणामुळे झाला आणि या हादस्यामध्ये बोईसरकरांच्या जीवितास जर काही झालं तर पूर्णपणे ही बगरिया कंपनी त्याला जबाबदार असेल। आणि या ठिकाणी जे पोलीस कर्मचारी जागेवरती असतील, MPCBचे अधिकारी जागेवरती असतील, मला त्यांना एकच विनंती आहे, त्यांना एकच म्हणायचं आहे की तारापूर MIDC मध्ये होणारे नेहमीच आता ह्या एक आठवड्यामधला हा दुसरा वायू गळती आणि मागच्या 6 महिन्यातली ही 5वी वायू गळती ही तारापूर MIDC मध्ये झालेली आहे। विशेष म्हणजे या कंपनीत कार्यरत असलेले कामगार, ह्या कामगारांच्या सुरक्षा कुठे आहेत? आसपासच्या परिसरामध्ये शेकडो वस्ती, हजारो लोकसंख्या असणारं सालवड गाव असेल, आजूबाजूला शिवाजीनगरचा परिसर असेल, या ठिकाणी सरावली असेल, बोईसर असेल, मान, वारांगडे, गुंदले या पूर्ण भागामध्ये हे प्रदूषण गेलेलं आहे। आज हवेचा जो दाब आहे या ठिकाणी असल्यामुळे पूर्णपणे हे घातक प्रदूषण हे बोईसरच्या दिशेने गेलेलं आहे। अक्षरशः पालघरवरून आम्हाला फोन येत आहेत की अमोल भाऊ, हवेच्या गुणवत्तेमध्ये झालं आहे काय? पूर्णपणे घातक हे जे केमिकल आहे पूर्णपणे घशाला लागत आहे। आता बघायचं हे आहे की MPCBचं चोर प्रशासन या कारखान्यावरती काय कारवाई करते, क्लोजर देते की काय करते? बोईसरकरांना एकच विनंती आहे, जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा घराच्या बाहेर पडू नका ही विनंती करतो। धन्यवाद।